गढ़चिरौली चिमूर लोकसभा क्षेत्र में वंचित बहुजन आघाड़ी की ओर से हितेश मडावी अपना भाग्य आजमा रहे हैं और हितेश मडावी ने अपनी उम्मीदवारी को लेकर एक पत्र परिषद ली। तो आइए सुनते हैं इस पत्र परिषद में उन्होंने क्या कहा। गढ़चिरौली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्र का चुनाव 19 अप्रैल को हो रहा है। वंचित बहुजन आघाड़ी ने हितेश मडावी इन्हें गढ़चिरौली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्र की उम्मीदवारी जाहिर की। आज उम्मीदवार हितेश मडावी ने पक्ष कार्यालय में पदाधिकारी इनके साथ सहायता बैठक ली। इस समय हितेश मडावी ने पत्रकार परिषद में संबोधित करते हुए वंचित बहुजन शोषित पीड़ित घटकों को न्याय दिलाने के लिए चुनाव लड़ने की बात कही। इस समय पत्रकार परिषद में पूर्व विदर्भ समन्वयक अरविंद सांदेकर, चिमूर गढ़चिरौली लोकसभा क्षेत्र के उम्मीदवार प्राध्यापक हितेश मडावी, महिला आघाड़ी जिलाध्यक्ष कविता गौरकार, युवा जिलाध्यक्ष शुभम मंडपे, तालुका अध्यक्ष बाळासाहेब बनसोड, शहर अध्यक्ष शालिक थुल, जिला उपाध्यक्ष स्नेहदीप खोबरागड़े सहित अन्य पदाधिकारी उपस्थित थे। इस समय सी टीवी के प्रतिनिधि बालू सातपुते तथा अन्य पत्रकारों ने उनसे सवाल पूछने पर उन्होंने क्या कहा, आप स्वयं सुनिए उन्हीं की जुबानी। प्राध्यापक हितेश मडावी, गढ़चिरौली चिमूर लोकसभेच्या उमेदवार, वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून 12 गढ़चिरौली चिमूर लोकसभेसाठी माझी उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि या ठिकाणी उमेदवार म्हणून मी उभा आहे। मडावी साहेब, तुम्हाला वंचित बहुजन आघाडीने या चिमूर गढ़चिरौली लोकसभेची उमेदवारी दिली, तर या उमेदवारीला तुम्ही कोणत्या पद्धतीने न्याय द्याल? बघा, गेल्या अनेक वर्षामध्ये देशामध्ये जी परिस्थिती आपण बघतो आहे आणि हा क्षेत्र खऱ्या अर्थाने आदिवासीसाठी राखीव आहे, एसटीसाठी राखीव आहे आणि 2009 मध्ये हा क्षेत्र राखीव झाल्यानंतर बरेचसे उमेदवार या ठिकाणी निवडून गेले। वंचित आघाडीची व्यूहरचना खऱ्या अर्थानं अशी आहे की वंचित घटकांना खऱ्या अर्थानं सन्मानाची उमेदवारी देऊन त्यांना या रेसमध्ये आणून कुठेतरी न्यायाची भूमिका मांडण्याचं काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात होताना आपल्याला दिसेल आणि म्हणून वंचितने आम्हाला जी उमेदवारी जी मला दिली ती खऱ्या अर्थानं हा क्षेत्र या ठिकाणी आदिवासींसाठी राखीव आहे। 16.5 ते 17 लाख लोकसंख्येचा हा क्षेत्र फार मोठा विस्तार आहे आणि या क्षेत्रांमध्ये निश्चित रूपानं वंचितच्या माध्यमातून SC ST OBC मायनॉरिटीज बहुजन अल्पसंख्याक असतील किंवा NT VJNT आणि 18 पगड जाती धर्मातील लोकांना एकत्र आणून ही निवडणूक कशी लढल्या जाईल असा बाळासाहेबांच्या समोर एक खऱ्या अर्थानं प्रस्ताव होता आणि त्या माध्यमातून ही उमेदवारी मला मिळालेली आहे आणि निश्चित रूपाने मी तुम्हाला सांगतो, या सर्व समूहाच्या भरोशावर, वंचितांच्या भरोशावर ही निवडणूक आम्ही या पद्धतीने यशस्वी करू हा आमचा ठाम निर्धार या ठिकाणी व्यक्त करतो। की चिमूर गढ़चिरौली लोकसभा क्षेत्रामध्ये तुमचं म्हणजे काय तुमचा अजेंडा आहे, म्हणजे तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे वंचितकडून, तुमचा पक्षाचा किंवा तुमचा व्यक्तिगत उमेदवार या नात्याने काय अजेंडा आहे, काय म्हणजे आतापर्यंत काय नाही झालं जे तुम्हाला करायचं आहे त्याबद्दल थोडंसं बघा की वंचितच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मला असं वाटते की या देशामध्ये तरुणांची आणि बेरोजगारांची या जगामध्ये सर्वाधिक तरुण जर देश असेल तो भारत आहे आणि 65% लोकसंख्या ही तरुणांची भारतामध्ये असल्यानंतर सुद्धा त्यांच्या हाताला जर काम नसेल तर माझं पहिलं कर्तव्य असेल की तरुणांसाठी रोजगार असतील, वेगवेगळ्या इंटर्नशिपच्या माध्यमातून स्थानिक उमेदवारांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिले। आमचा कष्टकरी समाज असेल, आदिवासी समाज असेल, वंचित असेल, OBC असेल, यांच्या घटकांच्या संदर्भाने न्यायाची भूमिका घेण्याचं काम आपण करू। आरक्षणाचे प्रश्न असतील, पेसाच्या नियुक्त्या असतील, आमच्या आदिवासी समुदायाचे अनेक प्रश्न असतील, जे बेसिक प्रश्न आमचे स्वातंत्र्याच्या 70 वर्षामध्ये अजून सुटलेले नाही आणि दऱ्याखोऱ्या वाड्या वस्त्यामध्ये राहणारा आमचा आदिवासी समाज आजही तशाच पद्धतीचं जीवन जगतो, याच्यामध्ये जर बदल घडवून आणायचा असेल तर खऱ्या अर्थानं मी आमच्या जाहीरनाम्यामध्ये वंचितचे घटक आहेत आमचे SC ST OBC मायनॉरिटी अल्पसंख्याक भटके यांच्यासाठी शिक्षण असेल, त्यांच्या उच्च शिक्षणाच्या स्कॉलरशिप असतील आणि शिक्षणाच्या माध्यमातून एका चांगल्या पद्धतीची भूमिका निर्माण करण्याचं काम तरुणांमध्ये आपण करत आहोत। गेल्या अनेक वर्षामध्ये आमच्या उच्च शिक्षणामध्ये SC ST OBCच्या स्कॉलरशिप बंद झालेल्या आपल्याला दिसतात, पूर्ववत त्या कशा चालू होतील आणि एक न्यायोचित लढा लढून या उमेदवारांना चांगल्या पद्धतीचं स्थान आपण कसं देऊ यासाठी आपली भूमिका निश्चित रूपाला राहील। मडावी साहेब, सध्या OBCच्या जनगणनेचा फार मोठा प्रश्न या देशात निर्माण झालेला आहे आणि सध्याची सरकार त्या गोष्टीकडे बघत नाही। समजा तुम्ही भविष्यात खासदार झाले तर OBCच्या जनगणनेबद्दल तुमचं काय? अगदी बरोबर आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर नेहमी आपल्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगत असतात की OBCच्या न्यायोचित लढ्यासाठी खरं सन्मानाने त्यांना अधिकार मिळाला पाहिजे आणि म्हणून या देशामध्ये खऱ्या अर्थानं मूळ SC ST OBC किंवा अनेक घटक जी आहेत
आणि तमाम त्यांच्या आरक्षणाचे जे प्रश्न आज सरकार दरबारी रेंगाळत आहेत, येणाऱ्या काळामध्ये एका चांगल्या पद्धतीने त्यांच्यावर निर्णय घेऊन आमच्या वंचित आघाडी या पक्षाच्या भूमिकेतून खऱ्या अर्थानं त्यांना नक्कीच हा न्यायाची भूमिका लढल्या जाईल अशी मी या ठिकाणी आपल्याकडून ग्वाही देतो. साहेब, एकीकडे धनशक्ती भरपूर प्रमाणात उभी झाली आहे तुमच्यासमोर, तर तुमची प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राहील? बघा, हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा लढा खऱ्या अर्थानं आहे. कारण या देशामध्ये निवडक लोकांच्या हाती सत्तेची सूत्र गेलेली आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीची सत्ता जर यायची असेल तर आमच्या अनेक शाखा तालुका आणि गाव पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि अनेक आमचे संघटन त्या ठिकाणी ग्रामीण भागापर्यंत मजबूत पद्धतीने निर्माण केलेले आहेत. आणि मी ज्या ज्या भागामध्ये जातो त्या ठिकाणी आमच्या वंचितच्या शाखा आहेत त्या फाऊंड झालेल्या आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याची भूमिका वंचितच्या माध्यमातून आपण या धनशक्तीला जनशक्तीच्या आणि मतदार राजांच्या माध्यमातून आपण मात करून येणाऱ्या काळात हा विजय संपादन करू अशा खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी व्यक्त करतो. अशा CTV के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट.